नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, न खाई भोगी तो सदा रोगी. आपल्या पूर्वजांनी ही म्हण उगीच म्हणून ठेवली नाही. यात आरोग्याचं आणि ऋतुचर्येचं मोठं गुपित दडलं आहे. मराठी महिन्याचं कॅलेंडर हे नुसतं दिवसांची मोजदाद करणारं साधन नाही, तर ते ऋतुमानानुसार आपल्या ताटात होणाऱ्या बदलाचं एक शास्त्रशुद्ध वेळापत्रक आहे. मकर संक्रांतीची चाहूल लागली की वातावरणातला गारवा वाढू लागतो आणि याच थंडीच्या दिवसात मराठी घरांमध्ये स्वयंपाकघरातून एक असा खमंग सुवास दरवळतो जो थेट मनाचा ताबा घेतो. तो सुवास असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीला केल्या जाणाऱ्या मिश्र भाजीचा. या भाजीचा विषय निघाला की कोणाचेही मन नकळत बालपणात डोकावतेच. आजही आठवतं, भोगीच्या दिवशी सकाळपासूनच घरात लगबग सुरू असायची. आजी किंवा आई भाज्यांची मोठी टोपली घेऊन निवडायला बसायची. हरभऱ्याचे ओले डहाळे, वाटाणे, लाल चुटूक गाजरं आणि ते आंबट गोरगोरं हे सगळं बघून जिभेवर ताबा ठेवणं आम्हा मुलांसाठी महाकठीण असायचं. आईचं लक्ष भाजी निवडण्याकडे असायचं आणि आपलं लक्ष त्यातला एखादा लुसलुशीत हरभरा, वाटाणा, बोर किंवा गाजराचा तुकडा हळूच पळवण्याकडे. आणि मग आईने रागावून, "अरे, भाजी होऊ दे की आधी, उष्ट करू नकोस" अशी मारलेली ती प्रेमळ थपकी. त्या चोरून खाल्लेल्या कच्च्या वाटाण्यात आणि बोरात जी चव होती ना, ती आज जगाच्या पाठीवर कुठल्याही भारी पक्वान्नात सापडणार नाही. खरं तर ही भाजी म्हणजे हिवाळ्याशी दोन हात करण्यासाठी शरीराला निसर्गाने पुरवलेली एक नैसर्गिक ढालच आहे. शेतात या काळात नवधान्य आलेलं असतं. घेवडा, पापडी, वाल, पावटा, हरभरा, वाटाणा, गाजर, वांगे आणि ऊस या सगळ्यांना एका कढईत आणणे म्हणजे सकस आहाराचं उत्तम उदाहरण. या भाजीत जेव्हा या सगळ्या शेंगा आणि फळभाज्या एकत्र नांदतात तेव्हा ती भाजी एखाद्या मातेच्या कुशीत विसावलेल्या लेकरांसारखी दिसते. म्हणूनच काही ठिकाणी मोठ्या कौतुकाने याला लेकरवाळी भाजी असेही म्हणतात. यात केवळ भाज्या नसतात, तर यात असतो तीळ. हिवाळ्यात त्याच्या वृक्ष पडते, सांधे आखडतात. अशावेळी त्यातील स्निग्धता आणि उष्णता शरीराला बघण्याचे काम करते. गाजराचे सत्व, शेंगदाण्याचे बळ आणि बाजरीची उष्णता जेव्हा एकत्र येते तेव्हा कफ आणि वात आपोआप आटोक्यात येतात. आपण उगाच महागड्या औषधांच्या मागे धावत असतो, पण पूर्वजांनी या एका वाटीत आरोग्याचं गुपित दडवलं आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात या भाजीची रूपं बदलतात, पण उद्देश तोच असतो. पश्चिम महाराष्ट्र आणि सोलापूरकडे याला खेंगाट असं रांगडं आणि आपुलकीचं नाव आहे. शेंगदाण्याच्या कुटातली ही दाटसर भाजी तिथे आवडीने खाल्ली जाते. खानदेशात भोगीला वांग्याचं भरीत आणि कळण्याची म्हणजे ज्वारी उडीद मिश्रित भाकरी खाण्याची पद्धत आहे. तर विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी भाज्यांच्या जोडीला कढी गोळे किंवा विशिष्ट पद्धतीची रस्सा भाजी बनवली जाते. नावे वेगळी असली तरी त्यामागील भावना निसर्गाची समृद्धी साजरी करण्याचीच असते. या भाजीची तयारी आणि फोडणी म्हणजे स्वयंपाकघरात घडणारा एक सोहळाच असतो. इथे गृहिणी एखाद्या निष्णात तज्ज्ञासारखी वावरत असते. कडक हरभरा आणि पावटा आधी शिजवायचा, मग वाटाणा आणि शेवटी नाजूक वांगी. या भाज्यांची सांगड घालणं हे मोठं कसब आहे. जेव्हा या सगळ्या भाज्या लोखंडी कढईत किंवा मातीच्या गाडग्यात शिजतात तेव्हा त्यांची चव अधिकच वाढते. मसाल्याच्या डब्यातला काळा मसाला किंवा गोडा मसाला जेव्हा या भाज्यांना कवेत घेतो आणि त्यात ती पेरले जातात तेव्हाचा तो चर्र आवाज आणि उडणारा वाफांचा लोळ, आहाहा. आजकालच्या पिढीला अनेकदा वाटतं की भरपूर भाज्या एकत्र केल्या की झाली भोगीची भाजी. पण हॉटेलमधल्या मिश्र भाजीमध्ये आणि आपल्या अस्सल भोगीच्या भाजीत जमीन आसमानाचा फरक आहे. हॉटेलच्या भाजीला आम्ही कृत्रिम सौंदर्य म्हणते, जिथे काजूची पेस्ट आणि मलईच्या अतिरेकात भाजीची मूळ चव हरवून जाते. या उलट भोगीची भाजी म्हणजे अस्सल मराठमोळं नैसर्गिक सौंदर्य. यात महत्त्वाची असतात ती ओली बोरे. तिखट रशात शिजलेलं एखादं बोर जेव्हा ताटात येतं आणि आपण ते चोखतो तेव्हा त्यातून येणारी आंबट गोड चव जिभेवर जो खेळ करते त्याला तोड नाही. हॉटेलची भाजी जिभेचे चोचले पुरवते, तर ही लेकरवाळी भाजी आत्म्याला तृप्त करते. भोगीचा हा दिवस केवळ खाण्यापुरता मर्यादित नाही, हा दिवस लेकी बाळींचा आणि जावयाचा मानला जातो. अनेक घरात या दिवशी सासरवाशीन मुलीला आणि जावयाला बोलावून त्यांना साजूक तूप, लोणी आणि बाजरीची भाकरी प्रेमाने खाऊ घालण्याची पद्धत आहे. तसेच हा सण ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ देतो. आठवडी बाजारात शेतकऱ्यांच्या मालाला या दिवशी प्रचंड मागणी असते. जेव्हा आपण बाजारातून या भाज्या विकत घेतो तेव्हा त्या पैशातून बळीराजाच्या घरातही सणाचा आनंद पोहोचत असतो. ही एक साखळी आहे जी अन्नासोबत अर्थकारणालाही जोडते. हल्लीच्या धावपळीच्या शहरी जीवनात ही भाजी बनवणं अनेकांना कटकटीचं वाटू शकतं, पण तरीही ऑफिसमधून थकून आल्यावर भाजीची जुडी साफ करायला वेळ नसला तरी चिरलेल्या भाज्यांचं पाकिट आणून का होईना पण भोगीची भाजी बनवणारी शहरी गृहिणी पाहिली की कौतुक वाटते.
आपलं काम सांभाळून आपली संस्कृती आणि परंपरा टिकवण्याची त्यांची धडपड नक्कीच वाखाणण्याजोगी असते. भोगीच्या भाजीची खरी जोडी जमते ती बाजरीच्या भाकरीसोबत. खरपूस भाजलेली तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि त्यासोबत लोण्याचा गोळा. स्वर्गसुख ते दुसरं काय. बाजरीची भाकरी ही कष्टाळू शेतकऱ्याचं प्रतीक आहे, तर लोणी हे गृहिणीच्या मायेचं. जेवण झाल्यावर पातेल्याच्या तळाला जी थोडीशी रसरशीत भाजी आणि मसाला उरलेला असतो ना, तो शेवटच्या भाकरीच्या तुकड्याने पुसून खाण्यात जी लाजवाब मजा आहे ती कशातच नाही. त्या शेवटच्या घासात आणि आईच्या हाताची सगळी चव आणि माईचं सार एकवटलेलं असतं. त्यामुळे यंदाच्या भोगीला जेव्हा तुम्ही त्या गरमागरम भाजीचा आस्वाद घ्याल तेव्हा फक्त तिची चव घेऊ नका, बालपणी चोरून खाल्लेल्या त्या गाजराची आठवण काढा. राबणाऱ्या बळीराजाचे आभार माना आणि ही परंपरा जपणाऱ्या घरातल्या स्त्रीच्या मायेचं स्मरण ठेवा. कारण भोगीची भाजी ही फक्त भाजी नाही, तर तो आपल्या संपन्न कृषी संस्कृतीचा, आरोग्याचा आणि नात्यांचा एक खमंग वारसा आहे. मंडळी, तुम्हाला ह्या भाजीची रेसिपी यूट्यूबवर पाहायला मिळेलच, पण इतकी सुंदर माहिती तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आवर्जून या व्हिडिओमध्ये ही माहिती सांगितली आहे. तर तुम्हालाही बालपणीच्या कोणत्या आठवणी आठवल्या त्या कमेंट करून नक्की सांगा. व यावर्षी तुम्ही भोगीची भाजी तिचा आस्वाद कशा पद्धतीने घेणार आहात, किंवा तुमचे संक्रांतीबाबतचे काय नियोजन आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आणि ही माहिती आवडल्यास अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.